नमस्कार, मनतरंगमध्ये आपले स्वागत आहे. हम्म. लोक तुम्हाला हो का म्हणत नाहीत? बापरे, हा खूपच अस्वस्थ करणारा पण तितकाच खरा प्रश्न आहे. हो ना? म्हणजे आपण जेव्हा हा विचार स्वतःच्या मनात डोकावून पाहतो ना, तेव्हा आत कुठेतरी एक पोटली जाणवते, एक प्रकारची एक हतबलता जाणवते आपल्याला. अगदी बरोबर, हतबलता जाणवते. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण नेमका याच प्रश्नाचा आणि त्यामागील मानसिकतेचा वेध घेणार आहोत. नक्कीच. ग्रँट कार्डोन यांच्या सेल ऑर बी सोल्ड या पुस्तकातील विचारांवर आपण मंथन करणार आहोत. पण सुरुवातीलाच हे स्पष्ट करूया, हा काही व्यावसायिक विक्री किंवा मार्केटिंगचा क्लास नाहीये बरं का. नाही, अजिबात नाही. ही चर्चा आपल्या दैनंदिन जीवनाशी, आपल्या रोजच्या संघर्षाशी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मानसिक शांतीशी जोडलेली आहे. आपण जगाकडून हो ऐकण्याची वाट का पाहतो आणि आपल्याला अनेकदा नकार का मिळतो याचा मूळ शोध आपण आज घेणार आहोत. कारण बऱ्याचदा कसे आहे, आपण स्वतःला अशा एका चक्रव्यूहात अडकलेलं पाहतो, जिथून बाहेर पडण्याचा रस्ताच आपल्याला सापडत नाही. आणि तो रस्ता शोधण्यासाठी आपल्याला आपल्या रोजच्या जगण्याकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून अधिक सजगतेने पाहावं लागेल. खरं तर हे चक्रव्यूह म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपली रोजची जगण्याची पद्धतच आहे. होय. म्हणजे जरा विचार करूया आपण रोज सकाळी उठतो, मनात अनेक विचार असतात, एखादं महत्वाचं काम असतं, पण आपण ते पुढे ढकलतो. बरोबर. उद्या करू, नंतर करू असा विचार करून आपण वेळ मारून नेतो. तेच तर. कामावर लक्ष केंद्रित होत नाही, एकाग्रतेचा अभाव असतो. मग आपण नकळत तो सोशल मीडिया उघडतो आणि इतरांच्या चकचकीत आयुष्याशी स्वतःची तुलना करू लागतो. अगदी तिथेच ताण वाढतो. मग आपल्याच बाबतीत असं का घडतंय हा अतिविचार करून आपण आपला उरलासुरला आत्मविश्वासही गमावून बसतो. हे तर माझ्याच आयुष्यात घडतंय असं आता अनेकांना वाटत असेल. आपल्यापैकी प्रत्येकाने हा अनुभव कधी ना कधी घेतलेलाच असतो. हम्म आपल्याला नेहमी वाटत असतं की जगाने आपल्याला मान्यता द्यावी, बॉसने आपल्या कष्टाला बघून हो म्हणावं, जोडीदाराने आपल्या भावनांना समजून हो म्हणावं, किंवा अगदी स्वतःच्या मनाने तरी एखादं नवीन काम सुरू करण्यासाठी हो म्हणावं. बरोबर. पण पदरी अनेकदा निराशा किंवा नकार पडतो आणि मग आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो. आणि याच चक्रातून बाहेर पडण्यासाठी कार्डोन यांनी जो दृष्टिकोन मांडला आहे तो सुरुवातीला थोडा पचायला जड वाटतो. कसा काय? ते म्हणतात, आयुष्य हीच एक देवाणघेवाण आहे, किंवा सोप्या भाषेत लाईफ इज सेल्स. आता मला सांगा, आपण सगळेच काही सेल्समन नाही होत ना? तसं नाहीये. हे सगळं व्यावसायिक चष्म्यातून बघणं कितपत योग्य आहे असं मला वाटतं. कसं आहे, इथेच आपला गैरसमज होतो बघा. विक्री किंवा सेलिंग हा केवळ पैशांचा व्यवसाय नाहीये, तर ती जगण्याची एक अत्यंत मूलभूत कला आहे. अच्छा. जेव्हा एक आई आपल्या मुलाला भाज्या खाण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी तयार करते, तेव्हा ती काय करत असते? ती आपला विचार मुलाला पटवून देत असते. अरे वा, हो, हे बरोबर आहे. जेव्हा आपण आपल्या जोडीदाराला एखाद्या नवीन शहरात राहायला जाण्यासाठी तयार करतो किंवा नोकरीच्या मुलाखतीत आपण स्वतःची कौशल्य समोरच्याला पटवून देतो, तेव्हा हे सर्व म्हणजे विक्रीच आहे. थोडक्यात सांगायचं तर आपले विचार, आपली मते इतरांना पटवून देणे आणि त्यांच्याकडून हो मिळवणे हेच आयुष्य आहे. पण थांबा, जर आपण प्रत्येकजण आयुष्यात एक प्रकारची विक्रीच करत आहोत, तर इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो माझ्या मते. कोणता? व्यावसायिक जगात जेव्हा कोणी काही विकतो तेव्हा त्याला पैशांच्या स्वरूपात कमिशन मिळतं. हो, मिळतं ना. जर आयुष्य ही एक विक्री असेल तर मग यात आपल्याला मिळणारा मोबदला किंवा आपलं कमिशन काय असतं? कारण केवळ शब्दांनी किंवा समाधानाने पोटाची खळगी भरत नाही. बरोबर. व्यावहारिक जगात आपण काय मिळवतो? खूपच प्रगल्भ प्रश्न विचारलात तुम्ही, आणि याचे उत्तर आपल्याला एका मोठ्या सत्याची जाणीव करून देते. कमिशन म्हणजे केवळ बँक खात्यात जमा होणारा पैसा नाही. जेव्हा आपण स्वतःला रोज सकाळी उठून व्यायाम करण्यासाठी पटवून देतो, म्हणजेच स्वतःला आरोग्याची संकल्पना विकतो. नेमके हेच, तेव्हा आपल्याला मिळणारे चांगले आरोग्य हे आपले कमिशन असते. अरे वा. जेव्हा आपण आपल्या नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवतो आणि आपले प्रेम जोडीदाराला पटवून देतो, तेव्हा खऱ्या प्रेमाची प्राप्ती हे आपले कमिशन असते. किती सुंदर विचार आहे हा. आणि सर्वात मोठे कमिशन कोणते माहितीये? कोणते? मनःशांती. जेव्हा आपले विचार आणि कृती एकाच रेषेत येतात, तेव्हा मिळणारी आंतरिक शांती हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे कमिशन आहे. आरोग्य, प्रेम आणि मनःशांती हे आपले कमिशन आहे. पण हे मिळवणं इतकं सोपे असते तर प्रत्येकजण आज आनंदी असताना? तेही आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण हे कमिशन मिळवण्याऐवजी भलतीकडेच बघत बसतो. तिचं आयुष्य किती भारी आहे, तिला किती सहज यश मिळालं. हो, नेहमीच.
आपण स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतरांच्या यशाकडे बघून कुढत बसतो. इथेच आपला फोकस हरवतो, नाही का? अगदी बरोबर. आपण अनेकदा म्हणतो ना की दुसऱ्याचं गवत नेहमी जास्त हिरवे वाटते, हो. पण यामागील वास्तव आपण विसरतो. दुसऱ्याचं गवत हिरवे असते कारण कोणीतरी तिथे दररोज पाणी देण्याचा 100% समर्पण दाखवलेलं असते. खरंय. कोणीतरी तिथे खत घातलेले असते, ऊन पावसात त्याची निगा राखलेली असते. ते गवत काही एका रात्रीत हिरवे झालेले नसते. हे अगदी खरंय. आपण फक्त फळं बघतो, पण मुळानं दिलेलं पाणी बघत नाही. बरोबर. आपण इतरांच्या हिरव्या गवताकडे बघून स्वतःच्या आयुष्याला दोष देत बसतो, पण आपण स्वतःच्या गवताला पाणी देण्याचं विसरूनच जातो. नक्कीच. आपण एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये हात घालतो. आणि जोपर्यंत आपण आपले लक्ष विचलित न करता आपल्या सध्याच्या परिस्थितीला, आपल्या कामाला आणि नात्यांना 100% समर्पण देणार नाही, तोपर्यंत आपले गवत कसे हिरवे होणार? आपण एक पाय इथे आणि एक पाय तिथे अशी दुटप्पी भूमिका घेऊ शकत नाही. जर यश हवे असेल तर आपल्या सध्याच्या क्षणाला पूर्णपणे स्वतःला वाहून घ्यावे लागेल. अर्ध्या मनाने केलेली कोणतीही गोष्ट पूर्ण फळ देत नाही. पण इथे एक व्यावहारिक अडचण येते. कोणती? हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, समर्पण हवे, फोकस हवा. पण जेव्हा प्रत्यक्षात परिस्थिती कठीण असते, जेव्हा आपण दिवसभराच्या कामाने पूर्णपणे थकून गेलेले असतो, लोकलच्या गर्दीतून किंवा ट्रॅफिकमधनं घरी येतो, तेव्हा ऊर्जा कुठून आणायची? कठीण असतं ते. अशा वेळी समर्पण वगैरे गोष्टी फक्त पुस्तकी वाटतात. आपल्याकडे खरंच तो वेळ आणि ती ऊर्जा उरते का? इथेच द प्राइज मिथ किंवा किमतीचा भ्रम ही संकल्पना समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे काय? आपण अनेकदा तक्रार करतो की आपल्याकडे महत्वाच्या गोष्टींसाठी, जसं की स्वतःच्या आरोग्यासाठी व्यायाम करायला वेळ नाही. हो, बहुतेकांचं हेच कारण असते. किंवा चांगले सकस अन्न खाण्यासाठी, नवीन कौशल्य शिकण्यासाठी पैसे नाहीत, पण आपण हे पाहतो की तेच लोक रोज बाहेरची महागडी कॉफी विकत घेतात. हो, किंवा अनावश्यक वस्तूंवर हजारो रुपये खर्च करतात. अगदी बरोबर. किंवा मग सोशल मीडियावर सलग 2-3 तास रील्स बघतात. तिथे तो वेळ आणि ती ऊर्जा कुठून येते? नक्कीच. कारण तिथे मेंदूला तात्काळ आनंद मिळतो. तसाच प्रकार आपल्या ऊर्जेचा आणि वेळेचा आहे. अच्छा. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खरोखर हवी असते, जेव्हा आपण एखाद्या ध्येयावर किंवा व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो, तेव्हा आपण वेळेची किंवा कष्टाची किंमत मोजायला मागे पुढे पाहत नाही. हे अगदी पटण्यासारखं आहे. प्रश्न आपल्याकडे किती वेळ किंवा ऊर्जा आहे हा नसून आपण त्या ध्येयावर किंवा नात्यावर किती प्रेम करतो हा आहे. प्रेमात आणि ध्येयशक्तीमध्ये माणूस कोणत्याही किमतीला तयार होतो. वेळ नाही ही सबब नसून प्राधान्य नसणे हे खरे कारण असते. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर आपण वेळ नाही हे कारण देतो, पण खरे कारण इच्छाशक्तीचा अभाव किंवा त्या कामाप्रती प्रेमाचा अभाव हे असते. अगदी. जर व्हॅल्यू किंवा मूल्य समजले तर माणूस किंमत मोजायला तयार होतो. पण तरीही एक अडथळा राहतोच. काय? बऱ्याचदा आपण फक्त विचारच करत बसतो. हे करूया का? ते तसे झाले तर काय होईल? लोक काय म्हणतील? हा जो अतिविचार किंवा ओव्हर थिंकिंग आहे ना, तो आजकाल आपल्या पिढीचा सर्वात मोठा आजार झाला आहे. आणि या आजारावर एक अत्यंत जालिम उपाय आहे पुस्तकात. तो म्हणजे प्रचंड कृती किंवा मॅसिव्ह ॲक्शन. प्रचंड कृती. हो. आपण जेव्हा फक्त विचार करत बसतो तेव्हा आपल्या मेंदूत भीती आणि संशय निर्माण होतो. मानसशास्त्रीयदृष्ट्या पाहिले तर भीती आपल्या मेंदूच्या अमिगडाला भागात असते, जी अनिश्चिततेमुळे वाढते. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष कृती करतो तेव्हा आपण मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये जातो, जो तर्क, कृती आणि नियोजनाचा भाग आहे. कृती केल्याने भीती नष्ट होते, कारण मेंदूला अतिविचार करायला रिकामा वेळच मिळत नाही. अरे वा. हे मला आपल्या एका नेहमीच्या आणि अगदी घरगुती उदाहरणाशी जोडावंसं वाटतं. सांगा ना. आपण दिवाळीत जेव्हा फराळ बनवतो, विशेषतः लाडू वळतो, तेव्हा आपण घरात 4 पाहुणे येणार असतील तर मोजून 4 लाडू बनवत नाही. नाही, अजिबात नाही. आपण एकदम 2-3 डबे भरून लाडू बनवतो. का? कारण एखादा लाडू फुटला किंवा जास्त पाहुणे आले तरी कमी पडायला नको. बरोबर. आपण आधीच प्रचंड कृती करून ठेवतो, ज्यामुळे ऐनवेळी फजिती होण्याची भीतीच उरत नाही. कृतीची विपुलता भीतीला मारून टाकते. किती चपखल उदाहरण दिलं तुम्ही. हेच सूत्र आयुष्यालाही लागू पडतं बघा. एका शेतकऱ्याचं उदाहरण पाहूया. जर एका शेतकऱ्याला दुष्काळाची किंवा पीक खराब होण्याची भीती वाटत असेल तर त्याने काळजी करत बसण्यापेक्षा काय करावं? त्यांनी गरजेपेक्षा जास्त पेरणी करावी. अच्छा. जर त्यांनी 10 पट जास्त बियाणे पेरले तर काही पीक खराब झाले तरी त्याच्याकडे पुरेसे धान्य उरेल. यालाच प्रचंड कृती म्हणतात. अगदी लॉजिकल आहे हे.
जेव्हा आपण प्रचंड कृती करतो, जेव्हा आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करतो, तेव्हा आपण निर्मिती करत असतो. आणि पुस्तकात म्हटल्याप्रमाणे निर्मितीमुळे कायम आनंद मिळतो. प्रोडक्शन यील्ड्स हॅपीनेस. हे खूपच स्पष्ट आहे. जर नोकरी मिळत नसेल तर 5 ठिकाणी अर्ज करण्याऐवजी 50 ठिकाणी अर्ज करणे. अगदी. जर नातेसंबंध सुधारत नसतील तर 10 पट जास्त प्रयत्न करणे. कृती हीच भीतीवरची एकमेव लस आहे. बरोबर. पण हे सगळं करत असताना जेव्हा आपण बाहेरच्या जगाशी किंवा लोकांशी संवाद साधतो तेव्हा बऱ्याचदा वाद होतात किंवा मतभेद होतात. आपण कृती तर करतोय पण समोरून विरोध आला तर अशा वेळी स्वतःची मनशांती कशी टिकवायची? तिथे सहमतीची जादू कामाला येते. सहमतीची जादू? हो, व्यावसायिक जगात एक नियम असतो की नेहमी ग्राहकांशी सहमत व्हा. हाच नियम आपल्या आयुष्याला अगदी तंतोतंत लागू होतो. कसं काय? जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी कठीण परिस्थिती येते किंवा कोणाशी मतभेद होतात, तेव्हा परिस्थितीशी सुरुवातीलाच संघर्ष करण्याऐवजी आधी त्या परिस्थितीचा स्वीकार करा. हो, ही अडचण आहे. हो, आपले म्हणणे बरोबर असू शकते, अशी सहमती दर्शवा. पण याचा अर्थ असा नाही का की आपण हार मानत आहोत? नाही, तसं नाहीये. जर समोरचा चुकीचा असेल किंवा परिस्थिती अन्यायकारक असेल आणि आपण सहमत झालो तर आपण आपलाच बचाव करण्यास असमर्थ ठरत नाही का? हा तर कमकुवतपणा झाला माझ्या मते. नाही, हा कमकुवतपणा नाही, तर हा भावनिक बुद्ध्यांक आहे. अच्छा. सहमत होणे म्हणजे हार मानणे नाही. सहमत होणे म्हणजे परिस्थितीतील संघर्ष आणि विरोध कमी करणे. जेव्हा आपण एखाद्याच्या म्हणण्याला किंवा एखाद्या कठीण परिस्थितीला सुरुवातीलाच हो म्हणतो, तेव्हा आपला आणि समोरच्याचा फाईट ऑर फ्लाईट मोड बंद होतो. मेंदूतील तणावाची पातळी खाली येते. ओहो. विरोध मावळतो आणि मार्ग काढण्यासाठी आपल्याला एक शांत मन मिळते. हा आपली मानसिक ऊर्जा वाचवण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे आधी परिस्थिती स्वीकारायची आणि मग ती बदलण्यासाठी शांत डोक्याने कृती करायची. अगदी बरोबर. हे अगदी खोलवर रुजणाऱ्या नकारात्मकतेला दूर करण्यासाठी खूप उपयोगी पडू शकतं. होय. आणि याच नकारात्मकतेला मुळासकट उपटून काढण्यासाठी एक अत्यंत अनोख्या उपवासाची संकल्पना पुढे येते. होय, तो म्हणजे 24 तासांचा निगेटिव्हिटी डाएट. आपण अन्नाचा उपवास करतो पण विचारांचा उपवास कधीच करत नाही. बरोबर. हा नियम सांगतो की पुढील 24 तास एकही नकारात्मक विचार करायचा नाही, नकारात्मक बोलायचे नाही आणि नकारात्मक कृती करायची नाही. आणि यात फक्त राग येणे अभिप्रेत नाही, तर हवामानाबद्दल तक्रार करणे, ट्रॅफिकला शिव्या देणे किंवा स्वतःला कमी लेखणे हे सगळं नकारात्मकतेत मोडतं. हो, सगळंच येतं यात. आणि सर्वात कठीण भाग हा आहे की जर समजा 14व्या तासाला चुकून एखादी तक्रार तोंडातून बाहेर पडलीच तर घड्याळ शून्यावर आणायचे आणि पुन्हा नव्याने 24 तासांची सुरुवात करायची. हा एक अतिशय क्रांतिकारी प्रयोग आहे बघा. यामुळे आपल्याला जाणीव होते की आपण दिवसभरात किती वेळा स्वतःला आणि इतरांना खाली खेचणारे विचार करत असतो. खरंच आपण किती नकारात्मक विचार करतो हे जाणवतं. हो. जेव्हा आपण हा उपवास यशस्वीपणे पूर्ण करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या मेंदूच्या न्यूरल पाथवेजमध्ये बदल होतो. आपल्याला प्रत्येक गोष्टीत वाईट शोधण्याऐवजी सकारात्मक गोष्टी शोधण्याची सवय लागते. आत्तापर्यंतची ही चर्चा खरोखरच आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहायला भाग पाडणारी आहे. आपण संवादाची गती आता थोडी संथ करूया. नक्कीच. आपण जे काही आत्तापर्यंत उलगडले आहे त्यावरून काही प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न आपण प्रत्येकाने शांत बसून स्वतःला विचारले पाहिजेत. आपण खरोखरच आपल्या आयुष्यातील ध्येयांना 100% समर्पित आहोत का? की आपण अजूनही दुसऱ्याचे गवत हिरवे आहे तर हेच बघत आपला मौल्यवान वेळ वाया घालवत आहोत? आणि सोबतच हाही विचार केला पाहिजे की आपण आयुष्यात कमिशन म्हणून नेमके काय मिळवू इच्छितो. आपल्याला फक्त पैशांच्या मागे धावायचे आहे की आंतरिक शांती आणि खऱ्या प्रेमाची ओढ आहे? अगदी. आणि जेव्हा अतिविचाराचा मुद्दा येतो तेव्हा आपण कृती करण्याऐवजी फक्त कारणे शोधण्यात आणि कामे पुढे ढकलण्यात आपली स्वप्ने धुळीस तर मिळवत नाही ना? हा प्रश्न खूप अस्वस्थ करणारा आहे, पण तो विचारणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, पुढील 24 तास कोणत्याही नकारात्मक विचारांशिवाय कोणतीही तक्रार न करता जगण्याचे हे कठीण आव्हान आपण स्वीकारू शकतो का? हे प्रश्न फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाहीत, तर ते आपल्याला स्वतःच्या वर्तनाचे मूल्यमापन करण्यास मदत करतात. आजच्या या धावपळीच्या ताणतणावाच्या जीवनात आपण अनेकदा गोंधळून जातो. आपल्याला वाटते की जग आपल्या विरोधात आहे, लोक आपल्याला फक्त नकार देण्यासाठीच बसले आहेत. पण सत्य हे आहे की गोंधळून जाणे, नकार मिळणे हे अत्यंत नैसर्गिक आहे. आपण सगळेच यातून जात असतो.
आपण यात एकटे नाही आहोत. आणि म्हणूनच जेव्हा आपण स्वतःच्या कृतीची जबाबदारी घेतो, जेव्हा आपण विचार करण्याऐवजी प्रचंड कृती सुरू करतो, तेव्हा आपल्या आत एक अनोखी शांती आणि आशा निर्माण होते. हो. आपण परिस्थितीचे बळी नसून आपण आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहोत, ही जाणीव आपल्याला एक वेगळंच बळ देते. आपला दृष्टिकोन बदलला की जगाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपोआप बदलतो. आपण नकाराची भीती बाळगणे सोडून देतो. अगदी खरे आहे. हे स्वतःला नव्याने शोधण्यासारखे आहे. या सखोल चर्चेचा समारोप करताना मी एक अत्यंत सखोल विचार आपल्यासमोर मांडू इच्छितो. नक्कीच सांगा. जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असो, सर्वात श्रीमंत व्यक्ती असो, वा आपल्यासारखे सर्वात सामान्य व्यक्ती, निसर्गाने प्रत्येकाला दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 8,760 तास अगदी समान दिले आहेत. की केवळ वेळ वाया घालवून दुसऱ्या कोणाच्या तरी स्वप्नांचा भाग बनण्यात धिन्यता मानणार आहोत. बरोबर. वेळ कोणासाठी थांबत नाही, आपण त्याचा कसा वापर करतो हे आपलं भविष्य ठरवतंय. हे शब्द खरोखरच मनाच्या गाभाऱ्यात रुजण्यासारखे आहेत. आपल्याकडे आपली परिस्थिती बदलण्याची ताकद आहे ही जाणीवच किती आश्वासक आहे. प्रत्येक नकाराचं रूपांतर हो मध्ये करण्याची क्षमता बाहेर कुठेही नाही, तर ती आपल्यातच दडलेली आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या स्वप्नांवर 100% समर्पण दाखवा आणि आज आत्ताच त्या प्रचंड कृतीला सुरुवात करा. अगदी बरोबर. लक्षात ठेवा, एकतर आपण जगाला आपले स्वप्न पटवून देतो किंवा जग आपल्याला त्यांची तडजोड पटवून देते. निवड आपली आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.